नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं आपण आज शेंगदाण्याची चक्की बनवणार आहे। शेंगदाण्याची चक्की बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि सेम दुसरी वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी शेंगदाणे असतील तर तेवढंच प्रमाण आपल्याला साखरेचे घ्यायचं आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तर चला तर आपण हे शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। एकदम खमंग असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही अशी रेसिपी आहे। हे शेंगदाणे आता आपले भाजून झालेले आहेत। तर हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पिळून घ्यायचे आहेत। जास्त बारीक नाही, आपल्याला असा थोडासा मोठा असा कूट करून घ्यायचा आहे। तर मी इथं एका प्लेटमध्ये कूट काढून घेतलेला आहे। तर मी इथे खोलगट अशी कढई तापायला ठेवलेली आहे। तर त्यामध्ये हे तूप जे घेतलेले आहे 2 चमचे त्यातलं थोडं ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला असं शिल्लक ठेवायचं आहे। आणि यामध्येच या तुपामध्ये आपल्याला ही साखरसुद्धा पूर्ण 1 वाटी घेतलेली टाकून घ्यायची आहे। त्याला असं मीडियम गॅसवरती असं सतत हलवत राहायचं आहे। ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला असंच सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखरेचा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे असंच। तर ही अशी चक्की या शेंगदाण्याची आहे ना, तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता आणि एकदम अशी खुसखुशीत होते। आता बघा, तुम्ही पाहू शकता असा ब्राऊन असा कलर यायला लागलेला आहे। तर हे पहा, आपला साखरेचा हा पाक एकदम बनून तयार आहे। तर आता हा कूट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पूर्ण आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे असं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं थोडं तूप ठेवलं होतं ना, ते मी या थोडं लाटण्याला लावून घेणार आहे आणि थोडं खाली सुद्धा आपल्याला ओतून घ्यायचं आहे। हे असं आपल्याला ह्याला सगळं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या बेलण्याला चिकटणार नाही। आणि इथं सुद्धा असं पसरवून घ्यायचं आहे। माझा पळपट थोडासा छोटा आहे, त्यामुळे मी इथे किचन कट्ट्यावरतीच हे मिश्रण ओतून घेणार आहे। तर हे आता आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे हळूहळू। हे आपल्याला असं थोडं थंड झालं की असं बेलण्याच्या साहाय्याने असं थोडं हळूहळू पुढे सरकवायचं आहे। जर तुम्हाला तीळ आवडत असतील किंवा बदाम, काजू, पिस्ते जर याच्यावरतून असे टाकायचे म्हटलं तर तेही तुम्ही इथं वापरू शकता। वरून टाकलं का एकदम सहजपणे याच्यावरती चिकटतील। तर तुम्ही इथं बघू शकता एकदम कशी छान लोणावळ्या चक्कीसारखी अशी आपली ही शेंगदाण्याची चक्की दिसत आहे। तरी आता आपली ही थोडं सरकून झालेली आहे। ही गरम आहे ना, तोपर्यंतच आपल्याला आता ह्या चाकूने कापून घ्यायचे आहे। हे गरम आहे तोपर्यंत त्याला असे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण थंड झालं की तुटत नाही। असं चौरस असं मार्किंग मस्तपैकी असं करून घ्यायचं आहे। हे पहा, गरम असताना आपण काप करून घेतले होते, त्यामुळे अशी आसानीसे आपली चक्की साईडला अशी होत आहे। थंड झाल्यानंतर या अजिबात सुद्धा अशी साईडला होत नाही। तर चला तर मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर ही चक्की तुम्ही 8 दिवस एखाद्या डब्यामध्ये सुद्धा पॅक करून ठेवू शकता, एकदम अशीच खुसखुशीत राहते। तर मी इथं प्लेटमध्ये पूर्ण चक्की काढून घेतलेली आहे। आपल्या एका छोट्याच वाटीने खूप सारी चक्की अशी बनवून तयार आहे आणि चक्कीला चकाकीसुद्धा एकदम छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा।
आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग असंच नंतर एका रेसिपीसोबत नंतर भेटूया. तोपर्यंत नमस्कार.